बाई झाले बाई, पोहे झाले आणि शिराई झालं. आता पाहुणेले पाणी गिनी देणं चालू आहे. तर प्लेटा काढू ग. अमाय मोठ्या बाईला आवाज देऊ का? त्या म्हणत ना माहिती कोणती गोकुळ आहे तिला आवाज देतो. हे प्लेटा गिटा काढायच्या कामात पडते. मग ते झाकून ठेवू का माय बाई? मोठ्या बाई घरी गेल्या, कुठे गेल्या हो? अमाय आल्या का? बाई का बाई? म्हटलं आता पोहे झाले, शिराई झाला, म्हटलं पाहुणेले पाय धुवायला पाणी गिनी दिला आहे ना. कुठे गेले माय तुम्ही? हो माय कुठे नाही. ई बाई पाहिले. हो माय बाई कुठे नाही गेलती. या कुळीला आवाज द्यायला गेलती ना. तिला म्हटलं ये प्लेटा गिटा भरू लागायच्या कामात पडते. बरं बाई, किती जण आहेत हो? 15 जण म्हणलं होतं बाई. 10 जण आहेत, 10 जण. हो का? बरं बरं, मग 10 प्लेटा काढू ना माय बाई. ते कोण आहे बाई? ते येतो म्हणे का? हो आमची पुतण सोनच आहे. हा येतो म्हणते ना. आता ते निघाली पाहुणे आले म्हणून ते घरात घुसली. आता येईन ती पाहुणेले घरात बसू देते मग येते का परी. आता पाहुण्याच्या देखता कशी येणं पाहुण्याच्या समोरून. हो हो बरोबर आहे. ओ माय बाई, त्याच्यावर माझ्या झाकण ठेवावं लागत होतं. कळक पडते ना ते पोहे. हो ना, मी तेच म्हणलं. का हो रत्नीले तर राहिलं होती ह्याचं. राहू दे, पाहुणे झाल्यावर देता येते. काका एक दिवस उपाशी राहिला का मरत नाही ते, संड खाते. राहू दे, आपण उपास घडते दिले साजरा. ओ माय बाई, नाही तर वाजवीन कोडी दिन आवाज गिवाज अंदरून. आता पाहुणे जायला माहित नाही पडला पाहिजे ना ते कोंडेला आहे. नाही तर नसतंच गैरसमज होईन बरं पाहुणेचा. काय माहित नाही होत. काय काय कडी वाजवते ते, कडी वाजवते तशी मादेराले लय भेटे ते. तुझा बाई तुम्हाला सांगतो, मादेराले साजरी भेटे त्या दिवशी. अशी कांडली माय. आम्ही दोघे नवरा बायको होता आवरेले. ओ माय बाई काय पुसता. ओ माय निरा काढीनच कांडली ना ढोरासारखी. मी तर म्हणून जातीचा जीव. जाऊ दे माय बाई, जाऊ दे. पाहुणे यायला बाई, फुसफुस करू नका, ऐकू जाईल. नाही नाही, ते वदर बसवले ना, वदरला बैठकीत करायला ना सोय द्यायची. पाय घे धुतले वदरच गेले पाहुणे सारखेचे ते. हो माय, तो चहाचा मसाला आणला राजून. तो मसाला टाक जाऊन सांगलो होतं मला त्यानं. तो मसाला टाक जा बाई, यादीनं काढूनच ठेवा ती. ओ माय मला माहित नाही माय बाई, त्याचा माय काढून कोणता होय तो. हो तिथं ठेवता माय. राजून आणला ना स्पेशल म्हणे साजरा. यानं चहा साजरा होती म्हणे मोठी आई. तर मॅ म्हणलं आण बापा दे. मग अशी ना तर तीच पाहा ना. पण मी काय म्हणतो मोठ्या बाई, या रत्नीले देऊन द्या तिले. माय हेच तर नाही व. हा मग स्वयंपाकाचं कसं पाहुणे केल्यावर मग करता येते काही. हे फरायचं देऊन द्या ना अंदर. लय आहे ना नाहीतरी. हो द्या पाहुण्याचं. ते का सोयरीच्या पाहुण्याच्या पुढे आहे का? हा हो द्या. पाहुणे रावणे सगळं झालं की मग देता येते. काही करत नाही ते. सांगा मला आता तुझा बाई, हा असं बरं आहे का? हा बरं आहे का? तुमच्या मनाला तरी पटते का? घर मालकीन होय ना ती, किती झाली तरी माय. त्या पोराची माय होय, घर मालकीन होय. हा तिच्या हातून समजा व्हायला पाहिजे होतं ना. आपण पाहुण्यासारखं तिने सांगलं ते करायला लागत होतं. हा हे सोबलं असतं की नाही. आता हे कोणत्या भावात पडलं तिले. तरी पण बाई काय अक्कल नाही बरं बाई मादेराणीले. खरं सांगतो ना माय, कशीच बाई आहे का खरखरची मॅटच आहे. काही समजत नाही बाई व. तर बाई हे बा तुम्हाला सांगतो, काहीचीच कमी नाही तिले. काहीचीच कमी नाही ना बाई. सबन आहे ना माय, खाले लिहायले कपडा लत्ता सबन आहे ना बाई. पण स्वभाव धड नाही बाई. कोणाच्या संग पटवून घेत नाही. बरं स्वतःच्या नवऱ्या संग पटवून घेत नाही बाई. आता स्वतःच्या लेकाली आज लोक ते शिटू सावतर होती. आता हा सक्का होय ना माय. हा याच्याही संग तशीच वागून राहिली. आणि सांगा बरोबरचं पोरग एकदा नाकातून उतरलं तर गेले का बरा पाहिजे का? आता सकाळ बायको येते. हा बायको आली की बाई तसाच फरक पडते बरं बाई व. तुम्ही काय बी म्हणा. हा आणि हे जशी वागली तर त्याला काय, त्याला खारणं सापडते. मग माई मायाशी करते, माई मायाशी करते. आणि सकाळ त्या सुनेनं हुरमत जिंकली की मग हिचे किती हेले करीन ते. हा मग कोण सांगावं बाई या रत्नीने. आपण सांगू थकलो बाई व तिले. हो ना माय बाई, शिटूचं मला काल तेच बोलणं झालं. शिटू बी म्हणे सांग म्हणे मावशी माई अशीच वागत गेली. राजूच्या नजरेत उतरली की सकाळ सुनीले काय आहे. मग सुनीले तेच पाहिजे. हा आता तिचे माय बाप, तिच्या घराची शिकवण, तिच्या घर वातावरण आपण पाहिलं काय. येऊन तिनं हे समजा पाहिलं की हुरमत जिंकी ना ते. मग रत्नीले देते का ते जरा तरी मान. हा या रत्नीले ते कळायला नाही पाहिजे काय. जाऊ दे माय बाई, का बसता बडबड करत. पाहून राव नाही घरात ऐकते जवळ येलाय चक्काळ माय बाई. ती प्लेटा काढते कोण येते माहिती तुमची कोण आहे ती पुतण सून. जाऊ द्या काळा आपणच प्लेटा. लय उशीर साजरा नाही लागत. हा हो बाई चल बाई काढ बाई. माझ्या म्हणलं माहिती येतो म्हणे ना. नाही बाई चला बाई आपणच काढू बाई प्लेटा. 10 प्लेटा खायला उशीर लागते बाई किती म्हणलं तरी. कापा लिंबू गिंबू कापा मग तुझा बाई तुम्ही. आणतो माहिती फ्रीजातले काढून. काप तुम्ही करा माहिती तुम्ही प्लेटा काढणं सुरू करा. काढा ना प्लेटा. हा हो बाई माय दामोदर भाऊ लय उशीर नाही झाला. हा मामा मी आता म्हणलं माय मामा का सकोरून येऊन बसते का काय सांगा. तुम्ही तर पाहुणे आल्यावर आले. नाही मी बरेच वेळचा येलो ताई. मला ओळखलं का? वा तुझा भैया तुम्ही ओळखत नाही का काय तर. ओळखलं तरी मी 5-10 मिनिटं झाले बाई आलो. ते सकोरच येत होतो पण घरी जरसा उशीरच झाला. माय बाई मा भाऊ करी कामा दिसते का तुम्हाला. लय कामात आहे तो. बरं बाबू 10 काढतो प्लेटा. हा 11 काढ लागते ना. 11 समजा तू आता. आणि अजून सांगतो भाऊ. हा तू जरसा बाहेरच आहे का. बसतो बापा पहिले पाहुणे जाऊन बसलो बापा पहिले. वय राजू गेला का? हो तू गेला पाहुणेत. तर म्हटलं ते कसं पहिले फराळ पाणी होऊ द्या मग तू पाहुणेत. राजू गेला एकदा की मग ते होते. फराळाचं व्हायचं आहे का? नाही समजा व्हायला बापा. प्लेटाच काढा लागतात. नाही हो चालते ना. हे बाय बाबू आता दामोदर तू काही हे नवळा नाहीस. हा भाऊच वेळेस आण बरं त्या फिरजातले लिंब काढून. हा तर ते झाला गेला पाहुणे रावणे असतील तर दिसतील साजरा नाही लागत माय. हा बायच्या जातीले आणा बरं तेवढे लिंब काढून. बस लिंब कापले की प्लेटा काढला की झालं.
आणि पोट्टेले बोलावलं तर येटायला यायचे फरायचं द्यायला आले का ते? हो हो आहे, पाहतो ना तुम्ही कोण आहे तर द्या, नाही तुम्ही पाहतो ते. तुम्ही काढा, मी लिंब आणून देतो. रत्नाबाई कुठे गेली? तिची तब्येत नाही बरोबर म्हणून तिने अंग टाकलं अंध. निजू द्या तिला शांततेनं. पाहुणे रावणे गेले की सांगतो मग मी तुला. काय झालं? काही नाही झालं, जाऊ दे. मग सांगेन मी तुम्हाला. आण बरं तेवढे लिंब काढून. हा आणि जा बाप्पा बसा तुम्ही पाहुणे. पोराचा मामा व्हा ना, वय करून द्या लागेल ना. हा मामकुळ लय महत्वाचं राहते ना पोराचं संबंधात. जा पाहुणे बस. अति काय करतो, फक्त लिंब दे बाप्पा तेवढे आणून. हो देतो. रत्नाबाईनं अजून काही केलं वाटते. आता पण कुठे गेली हे घोरी पाहुणे? पोराले पाहुणे पाहायला आले नाही. खरंच काय करावं ते रत्नाबाईचं मी? हा हिच्या पाया लागलो मी, मागं गेलो होतो की बाई फक्त मुकी राय. कायच करावं आपण नाही आता. आता हे लय नाही झालं का? हा मग पोराले पाहुणे पाहायला आले मला कोंडून ठेवलं. माय बाई ह्या बाहेरच्या येऊन माघरात राजोटा करून राहिले. हा माय बाई लहान झाली ना आता, लहान झाली ना. हा म्हणजे ह्या अति येऊन लगे लगे पोहे करतील, चहा करतील, लगे पाहुण्याची आवभगत करतील. मला कोंडून ठेवलं. माझ्या पोराची माय दाखवत नाहीत काय? म्हणजे मला का बेदखलच केलं का? माय पोराचं लग्न आहे ना, मी त्याची माय हो ना, सख्खी माय हो ना. मी लग्नात वर माय म्हणून मीच मिरवीन ना, का माझा की बसतात माय दुसरी? हे तर बाई काही कोणी नाही राहिलं. कसं माय मला म्हणत की तुला नाश्ता आणून देतो, पाणी आणून देतो, जेवण आणून देतो. माय काहीच नाही दिलं. रात्री माहिती खिचडी आणून दिली माय बाई. त्यापासून तर कोणी फिरूनही नाही पाहिलं मा अंग. आवाज तू काय येईल? काय चालू आहे तर? हो नाही माय काय करतो माय बाई? असंच मला करून ठेवलं, घरात कोंडून ठेवलं तर माय. ते सुनीवर काय मला माय हे राहीन नाही तिथं म्हणे माय सासू अशीच आहे. नाही बाई काही बी आता मला बाई यायच्यात सामील व्हावंच लागेल बाई. नाही तर माय हे लोक तर बाई मला असं अडगडीत देतील टाकून. माय पहिल्या पायरीच्या बाबतीत मला ते कोंडून ठेवलं. लग्न कार्यात मला मिरवू देतील की नाहीत मालकाच्या? जाऊ दे बाई आता, जिकडे वारा आहे तिकडे झोपण्याले पुरते. काही आपलं न्यारा घेऊन पळाले नाही पुरत भाई. वाराच्या दिशेनं उपनलं तरच बरं आहे. आवाज देऊ का कोणाले? पण बाई या माणसानं तर कडक सांगितलं, कोळीचं वाजवशील तर ध्यानात ठेव. माय मी वाजवीन कोळीन तिकून असले पाहुणे घेऊन येतं. माय अजून कल्ला हल्ला होईन का? कोण आहे अंदर, कोण आहे अंदर? बाहेरून या लोकांनी लावलं कुलूप. पाहुण्याच्या मनात संशय जाईन माय घरात कोण कोंडलं. नाही बाई काही वाजवत नाही बाई. कुलूप गेलो राहू दे बाई. कोळी वाजवायला पुरत नाही माय. तमाशा होईन उगाच. साऱ्या तिकडे माय हासा होईन, माय कोंडली नाही बाई काही करत नाही माय. राहतो ताणी लागली माय बाई. पाणी बी दिलं नाही बाई. भल्लीच आहे बाई तुझा बाई. हा म्हणे की म्हणे तुला माठावर आणून देतो म्हणे, होती नाश्ता आणून देतो म्हणे, जेवण आणून देतो म्हणे. सकाळपासून फिरून नाही पाहिलं मग अंग धुतलं माय. आज या खोलीतल्या खोलीतच हवं बाई मी. काय चालू अशी ना बाहेर? पाहुणे आले पण गाड्याचा आवाज आला मला. मामा पोरानं कोणता ड्रेस घातला काय माहित? याले काही कळत नाही. येड्याले घातलेस कोणते कपडे, साजरे कपडे घालायला लागत होते मालकानं. साजरा दिसला पाहिजे ना मग. नाही ते फाकरुटले लोक त्याला बी हलक्यातच घेतील. महापोराचं वजन राहिलं पाहिजे ना. का नसा घेऊ का उलसक? काही ऐकू येत नाही बाई. तिकडे खाली बसलेच तीन पाहुणे. बाया बोलून राहिल्या. माय बाई हो माय ती आली का? हो तुझा बहीण मोठ्या बाईच तर होत्या. हिनं बोलावलं असेल पोहे मोहे करेले. तिचाच आवाज होय, नाही तर काय तर गोकुडीचा आवाज होय ना. सांग आता गोकुडीली माहीत झालं मला कोंडलं नाही काय माय. मला बाई सारा 25 केली बाईने राव. इम्प्रेशन डाऊनच झालं बाई मला. आता गोकुडीचं भल्ली येल पाडी सर गावात सांगते ते आता. रत्नीले कोंडलं काय करू बाई. सर बाई हेच झालं. मले जर सगळ्या माणसानं म्हणलं असतं ना की कोंडून ठेवीन, तर मी म्हणलं असतं बाबा काही कोंडून नका, मी माझ्या तोंडाला कुलूप लावतो. आता काही बी करून बाई हेच हा तोच संबंध करतो म्हणता. आता मी किती बाई ताल तोडू? हा उलट पाणी तोडून काय फायदा? जाऊ दे बाई यायच्या नावेतच बसायला पुरते म्हणे. आता तेच येते वाटते बाई अवधसा माघारात सून म्हणून. काय करावं माय काय सांग बाई. पण आता माय त्या सुनेच्या पायी मग पोरकं दूर नाही गेलं पाहिजे. हा माणूस तर मग आता माय तसं वाटे आगीतच पाहिजे मला. पोराच्या मनात नाही बाई माझ्याशी काळडावं झालं पाहिजे. त्यानं नाही बाई मला वाईट समजलं पाहिजे. जाऊ दे बाई आता काय करतं माय. आपलं कोण नाही ऐकलं तर तसंच त्याच्याच गाडीत बसायला पुरते. नाही तर मला असंच कोंडून ठेवत जातील बाई. एवढा मोठा सोहळा होईन माघारी लग्न का माघारचा माणूस का लहान करते का माय लग्न? त्या लोकांना म्हणे ना साजरं करा. हा दिन पैसे पण करायला लावीन साजरं लग्न. एकुलटा एक पोरगा आहे ना माय बाई. आणि त्या एकुलट्या एका पोराच्या लग्नात मिस नाही कसं माय बाई? मग नाही बाई जाऊ दे बाई रत्ने. अजूनही वेळ गेली नाही. सुधार जराशी. नाही तर हे तुला लोक असं कोंडू अलगड टाकून देतील आणि सगळे सोहळे करतील. बाहेरच्या येऊनच ती हयत खेळतील आणि तुले माय अशा बंद खोलीत कोंडून ठेवतील. रत्ने सुधार जराशी. आता तुम्हाला कसं कोण नाही राहिलं, मी कसं करू? आता चुपच बसायला पुरते बाई. नाही बाई आता जर मी आवाज जरी दिला, चांगल्यानं जरी दिला तरी बाई हा माणूस तर बाय माय कसा येईन काय सांग. आणि पाहुणा रावणा असला खोलीत तिथं ऐन दाराच्या बाहेर. आणि माय बाई म्हणेन ते ना कोंडलं नाही बाई. राहते बाई मग तर मला तर हे लाता बुक्केनच हाणतात. पाहुण्याला माहीत झालं तर जाऊ दे बाई. मी मुकाट्यानंच बसतो.
भूकही लागली व मस्त पोहे केली असतील. सोयरीच्या पाहुण्याचे पोहे किती साजरे लागतात व मला लयच आवडतात. आता ती नीट भेटत खायले. हे तुळशी म्हणे ना व देतो म्हणे नाश्ता. लहान झाली काय खात असेल बकरकांडी माघारचा पोहे शिरा काही काही केलं असेल ना पाहुणेले. हा सदा खाती ना आता पण मला नाही घर मालकीनले. काय करावं बाई खरं ना चुका लय भोयतात. काही याच्यात वाचतो आपण. काही याच्यात पकडल्या गेलं की बाई लय आडव्या हाताने घेते बाई हा माणूस. अजून 5 वया दुखून राहिल्या बाई त्या दिवशीच्या माया. आता तर बाई होदच केली. बोललं नाही ना मारलं नाही ना शिव्या दिल्या नाही धरलं कोंडूनच ठेवलं. माय मी का ढोर हो का माय मार का ढोराले कोंडून ठेवा. कावरलं कुत्रा आहे त्याला कोंडून ठेवा. ओ माय बाई मी माय हो ना त्याची. माझ्या लेकाचा संबंध होईन मी नाही काय बाई मग पापच म्हणाव की नाही व. रत्ने सुधर रत्ने नाही तर तुला हे गव्हाच्या खळासारखं काढून टाकतील. माय बाई होती येऊन बाहेरच्या येऊन राजोटा करतील. काही खरं नाही बाई. त्या सुनीच्या देखता मला काही इम्प्रेशन राहिलं पाहिजे का नाही. नाही आता मला जरासं नमतच घ्यायला लागेल. राजूच्या बाबाले राजूले जरासं मला डब्बीत उतरवास लागेल. नाही तर ते सुनीच्या देखता तो लस करतील तर सुन हाव पावीन ना. सकाळी ते म्हणे बुट गेले काय कोण नाही विचारत. असं झालं तर मग तर ते तर माय मला तर निरा लस करीन. नाही या घराचं राज्य माझ हातात राहिलं पाहिजे. या घराची मालकीन मीच हाव. ते कुठची आली कालची आली शायनी झाली तिला तर या घरात मी सोडू का पळो करतो. टिकूच देत नाही. ये ना म्हणा कशी येतात. हा तुला का हाय व ती म्हणा दाखवते मी तुला गंमत. मला बी रत्ना म्हणतात रत्ना ये आता तुला स्वागतच करतो मी साजरात आलं. काहून तर तिच्या पायी होऊन राहिलं अजून आली नाही अवदसा माझ्या घरात. हे असं घडून राहिलं. हा आल्यावर तर काय मले का काढूनच देते का काय सांगावं माय बाई. नाही आता मले भांडणं करून दांगडो करून नाही जमणार. आता मले बरोबर त्याच्याच नावेत बसून त्याचे नाव डुबून टाका लागणार आहे. थांब म्हणा. रत्नी संग पंगा घेता रत्नीले कोंडून ठेवता. मी बी आता रत्ना हाव सासू होतो नाही तर मी सासू दाखवतो सासू काय करू शकते ते. आता सुनबाईले सडो का पडो जर नाही केलं ना महिनाभरात तिले बॅग भरून बापाच्या घरी धाडलं तर नावाची रत्ना नाही. पण त्याच्या पहिले मले या लोकांच्या पुढे जरासं चांगलं राहा लागेल. काहून तो यायले तर वाटते ना मी हे करीन काही. मला असं दाखवा लागेल की माई बा चूक मान्य झाली आणि जाऊ द्या बा आता मला माफ करा. माय एकुलतं एक पोरग त्याच्या सोहळ्यात मला सहभागी होऊ द्या. आता बाई रत्नाबाई जराशा सुधरा बाई. नाही तर तुमचं काही खरं नाही. काही तुम्हाला बोलायचं आहे का आपसात. नाही म्हणजे म्हटलं वदर चांगली सोय आहे बरं. वदर खुली आहे म्हटलं. अरे नाही शंकरा भाऊ आपसात बोलायचं असलं तरी तुमच्या संगच बोलायला लागते. म्हटलं जाऊ बा ओळखलं का येईल. हो आज ओळख झालीच ना. तसं लग्न कार्यात म्हणा कार्यप्रसंगी भेट होतेच. हो फक्त उजूच्या घरच्या पाहुणेची जास्त घसेट नव्हती आपली. नाही पाहुणे बा तुमचं काय बा ड्युटी तुमचं कारभार अलगच पाहतो नाही. नाही तशी तसं पाहिलं होतं मी तुम्हाला आधी. आपलं बोलणं पण झालं. नाहीतर काय तर अरे वा नाही तर काय तर शांताराम भाऊ आपल्या घरी कोणत्याही कार्यक्रमात असतात त्याच्यानं जवळ पाहिलं असेल मला नाही जवळ पाहून पाहिलं असेल. हो पाहिलंय ना नाहीतर काय. हा म्हटलं चला ना कोठं पाहून येऊ ना पोराचं. कशाला कुठं वगैरे कशाला बघायचं. तशी पण आपली मुलगी इथे राहणारच नाही ना कॅनडालाच जाणार आहे ना. ते मुलगा कॅनडालाच असतो ना. अरे नाही जरी पोरगी कॅनडाला जाईन तरी बी आजचा कारभार आज सध्या पोरगी होती राहील ना. सध्याच्या तारखेत पोरगा अतिच आहे ना. नोकरी लागलेली नाही ना अजून पोराले म्हटलं. त्याच्यानं आजचा कारभार पाहणं कामच आहे आपलं. जाय ना पोरगी कॅनडात गेली तरी पोराच्या घरी काय आहे काय नाही आपल्याला माहित नाही पाहिजे. पायसन ना राजू. तुझ्यावर पाटलाले वाटते पोरगा नोकरीवर आहे तर नोकरी पाहिजे बस. नाही हो तसं नसते. गावातलं काम लय न्यार म्हणून म्हणतो तुम्हाला जसं इकडे येत जा फेरफटका मारत जा जरा काही ते जरा नाही तसं काही नाही. तुम्ही तुमच्या हिशोबानं घ्यावा. माझं तसं काही म्हणणं नाही. चला ना कुठं पाहू तसं काही नाही. बरं मी म्हटलं शांताराम भाऊ आपल्यापेक्षा दामोदर बोलू या ना. जवळ बाबर पुढे नाही तर जवळ बाबा बसतील. बसल्या मग सुरू कुरापती त्याच्यापेक्षा तेली घाला पुढे. नाही तसं नाही समजायचं ना जाऊ ना. हो तू बोला ते लगविल जायला ते. हो तिकडे मागच्या अंगणात बी गेलते वर ते. हो बापा मागच्या घरात मी आता स्वयंपाक खोली बी दाखवली जाईल. ते किचन या ना चला इकडे किचन आहे ते समजा दाखवलं. मला वाटते काही रूम बंद आहेत का. नाही लॉक होतं काहीला. आता येईल काय सांगा. त्या रूम बंद नाहीत. पोराची माय कोंडेला आहे त्याच्यात. असं जमतलं ते गाडी लेखी काही नाहीत मारत तसेच पळतात.
म्हटलं जवळ बा हे बा गोट कशी आहे ती समजा ते दोघं जण पोरग मेंबर कमी आहेत ना मेंबर कमी आहेत आणि घर लय मोठं आहे पाहिलं नाही का तुम्ही खोल्या लय आहेत ना त्याच्यानं मग कसं उघडं असलं की मग झाड पूस म्हणा साफसफाई करावंच लागते पण काम कमी म्हणजे काम नाही ना एवढ्या खोल्याचं घर लय बसो बसो बांधलं राजू आमच्या युवानं हा एकटोच पोरगो पाहिलं नाही का एवढं मोठं घर आहे हा वदरीन खालीन काय नाही हेच नाही ना एकल्या वैशानं होत नाही ना त्याच्यानं मग ते काही खोल्या देणं कसं बंद करून टाकल्या जसं पाहुणी रावणी आली की मग उघडतात पाहायचे आहेत का ते बी हो आता एवढं पाहिलं तर ते पाहिलेच असतं आतमध्ये असंच आहे का फर्निचर वगैरे हातीच्या मारी जवळ सोडते का आता तीच मला का असता हा मी लावून राहिलो इकडे एकाच 2 किलो मोठं घर आहे काय सांगू यायला की त्याच्यात पोराची माय कोंडेला आहे अरे बा तुला दाखवतो मग काय होईल तू चहा पोहे अंगूर काय तू बिना गाडीचा पाहून जाशील ना पोराच्या मायलेच भेटशील तर काय सांगू आता मी येलेले कारण यानंतर मुली पेचा तर धरलो अरे नाही काय बंद खोल्या काय पाहा लागतात एवढं मोठं घर पाहिल्यावर सीतावून भाताची वरच्या काय नाही जवळ बा काय टाइमपास करता चला कोठातून कोठा पाहून एकदा कोठातला कारभार ट्रॅक्टर गिक्टर आहे म्हणतात पोराजवळ आणि ते समजा एकदा कसं नजरे खालून गेलं नाही तसं शांताराम भाऊ तुम्हाला खरं नका वाटतो बरं तुमच्या सांगितल्यावर आपला 101% विश्वास आहे डोळे लावून पोरगी दिली म्हणून समजा फक्त आता आलोच हवं तर जसं पाहून घेऊ असं आपलं म्हणणं नाही तर असं नका समजू बरं बा तुम्ही सांगितलं आम्ही सही निशी करून राहिलो तसं काहीच नाही बरं आताही टिक्का लावला चालते पोराले अरे प्रल्हाद तो काही म्हणणार अरे नाही भाऊ काय राजू तुमच्या शब्दाबाहेर राहू का मी नाही आणि शांताराम भाऊ मध्यस्थी असल्यावर काही पाहायची घटत नाही हा काही नाही आपल्याला कुठेही पाहायची गरज नाही ना काहीच पाहायची गरज नाही भाऊनं सांगितलं ना बस संपला विषय तीच डोळे लावून दिली पोरगी शांताराम भाऊच्या भरोशावर का राजू नाही तसं काही नाही बा तुम्हाला पोरगी द्यायला लागते आपण म्हणतो नाही सगळं डोळ्यानं पाहा असं काही नाही आपलं तसं त्यातलं काही म्हणणं नाही बा कारण कसं राहते मी आभी सांगतो हे म्हटलं प्रल्हाद भाऊ तुम्हाला म्हटलं देदास भाऊ प्रल्हाद भाऊ आपण की नाही सबन पाहायला तर काय सांगू सबन पाहायला तर तरी बी नशिबाचे फेरे आहेतच ते हा पण तसं आता समज चांगलं आहे आपल्या पोरीचं हो पोरग आहे पोरगी आहे हो मस्त आहे पाहुण्याची साजरी ड्युटी आहे हो प्रायव्हेट काम करतात आपल्या जवळ बा पण मस्त आहे अरे नाही हे शांताराम भाऊ काय हेच नाही पाहा लागत तुम्ही मध्यस्थी असल्यावर काय काही पाहा लागतं राजो हा लावून द्या टिक्की पोराले आणि आपल्या इकडचा कुकाचा नियम घेऊन घ्या आता पुढचा नियम कुकाचाच म्हणा हा साक्षगंधच आता